राम राम मंडळी, मी तुमचा तानाजी अक्के. सांगली जिल्हा ज्याला कुस्तीची पंढरी म्हटलं जातं, इथल्या मातीचा वाद जसा अस्सल आहे तसाच इथल्या राजकारणाचा बाजही रांगडा आहे. कुस्तीचा आखाडा असो वा राजकारणाचा पट, सांगलीत विजयी गुलालाशिवाय पूर्ण होत नाही. पण सध्या सांगलीच्या राजकारणात गुलाल उधळण्यापूर्वीच एकच यश प्रश्न विचारला जातोय, विधान परिषदेची ती एक जागा कोणाला मिळणार? मंडळी, विधानसभेचे वारे वाहून गेले, निकाल लागले, कुणाचे किल्ले ढासळले तर कुणाचे नवे गड उभे राहिले. पण आता खरी मॅच सुरू झाली आहे, ती म्हणजे वरच्या सभागृहात जाण्यासाठी. विधान परिषद म्हणजे अनुभवाचा आणि धोरणात्मक निर्णयाचं सभागृह. जागा तर एकच आहे, पण महायुतीकडे आणि विशेषतः भाजपकडे दावेदार मात्र तीन तगडे आहेत. हे तिघेही दिग्गज आहेत. तिघांचीही आपापल्या क्षेत्रात ताकद आहे आणि तिघांचे गॉडफादर मुंबईत बसलेले आहेत. एकीकडे आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, ज्यांनी अहोरात्र कष्ट करून जिल्ह्यात पक्षाचं संघटन बदल बांधलंय. दुसरीकडे आहेत जनस्वराज्याचे सुमित कदम, जे मित्र पक्षाच्या कोटा म्हणून ताणून धरत आहेत आणि युती धर्माचा दाखला देत आहेत. आणि तिसरीकडे आहेत ज्यांनी नुकत्याच झालेल्या जतच्या निवडणुकीत आपल्या भावाच्या विजयासाठी रान पेटवलेलं होतं, संपूर्ण रणनीती आखली होती, ते ब्रह्मानंद पडळकर. या तिघापैकी कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार, कोण सांगलीचा आवाज मुंबईतल्या विधान परिषदेत बुलंद करणार, या विशेष महाव्हिडिओमध्ये आपण या तिन्ही नावाचं सविस्तर पोस्टमार्टम करणार आहोत. ही लढत साधीसुधी नाही मंडळी, ही अस्तित्वाची लढाई आहे. ही भविष्यातील सांगलीच्या नेतृत्वाची नांदी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की सध्या दिल्ली आणि मुंबईच्या दरबारी कोणाचं नाव सर्वात जास्त आघाडीवर आहे आणि त्यामागची इनसाइड स्टोरी काय आहे हे मी आताच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मंडळी, पहिलं नाव आहे सम्राट महाडिक. जेव्हा आपण महाडिक म्हणतो तेव्हा सांगलीच्या राजकारणातील एक मोठा कालखंडाचा इतिहास डोळ्यासमोर येतो. महाडिक कुटुंबाचा राजकीय वारसा आणि वलय स्व नानासाहेब महाडिक यांनी जिल्ह्यात जी राजकीय पेरणी केली तिचा वटवृक्ष आज सम्राट महाडिक यांच्या रूपाने उभा आहे. वाळवा शिराळा हा परिसर जयंत पाटील यांच्या बालेकिल्ला मानला जातो. अशा कठीण क्षेत्रात महाडिक कुटुंबाने भाजपचा झेंडा रोवून धरला. सम्राट महाडिक हे केवळ एक नाव नाही, तर ती एक संस्था आहे ज्यांनी जिल्हाभर कार्यकर्त्यांचं जाळं विणलं आहे. पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक बांधणी. सम्राट महाडिक हे भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत. हा मुद्दा त्यांच्यासाठी सर्वात जमेची बाजू आहे. राजकारणात निष्ठा हा शब्द आता दुर्मिळ होत चाललाय. अशा काळात सम्राट महाडिक यांनी भाजपशी एकनिष्ठ राहून काम केलं. जेव्हा जिल्ह्यात अनेक बडे नेते धरसोड करत होते तेव्हा महाडिक यांनी पक्ष वाढवण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. त्यांनी गाव तिथे शाखा आणि घर तिथे भाजपा हा विचार पोहोचवला. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा, विशेषतः जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा असा एक मोठा गट आहे ज्यांना वाटतं की जो रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवतो, ज्याने उन्हातानात पक्षाचं सतरंजा उचलल्या, त्याला संधी मिळाली पाहिजे. सांगलीतील भाजपची डॅमेज कंट्रोल यंत्रणा. जिल्ह्यात जेव्हा जेव्हा भाजपवर संकट आले, मग ती महापूर असो किंवा राजकीय बंडाळी, सम्राट महाडिक यांनी एक संयमी पण आक्रमक जिल्हाध्यक्ष म्हणून भूमिका निभावली. त्यांच्याकडे प्रशासकीय पकड आहे आणि कार्यकर्त्यामध्ये त्यांची प्रतिमा सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता अशी आहे. आव्हाने आणि विरोधाचे सूर. पण मित्रांनो, जशा जमेच्या बाजू असतात तसे आव्हाने असतात. राजकारण हे केवळ निष्ठेवर चालत नाही, त्याला इलेक्टोरल सक्सेसची जोड लागते. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आणि काही पट्ट्यामध्ये भाजपला जे यश मिळवायला हवं होतं ते मिळालं नाही. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी शरद पवार गट वर्चस्व मिळवू शकले. याचं खापर जिल्हाध्यक्ष म्हणून महाडिक यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न विरोधक किंवा पक्षांतर्गत स्पर्धक करू शकतात. पण तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बॉक्समध्ये असलेले हे नाव सहजासहजी डावलता येणार नाही. दुसरं नाव म्हणजे सुमित कदम. जनस्वराज्य युती, फॅक्टर आणि मैत्रीची परीक्षा. आता वळूया दुसऱ्या नावाकडे, जे सध्या डार्क हॉर्स मानलं जातं, ते म्हणजे सुमित कदम. जनस्वराज्य शक्ती पक्षाची बार्गेनिंग पॉवर. सुमित कदम हे पन्हाळ्याचे आमदार आणि माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचे सांगलीतील प्रमुख आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीचं सरकार आहे. अशा वेळी भाजपला आपल्या लहान भावांना म्हणजेच मित्र पक्षांना सोबत घेऊन जावं लागतं. कोल्हापूर सांगली पट्ट्यात जनस्वराज्याची स्वतःची एक वोट बँक आहे. जर विनय कोरे यांनी हट्ट धरला की सांगलीची ही एक जागा आम्हाला सुटावी, तर सुमित कदम यांचं नाव अग्रक्रमाने समोर येतं. सुमित कदम एक संयमी आणि अभ्यासू चेहरा. सुमित कदम यांची ओळख एक सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून आहे. त्यांनी सांगली शहरात आणि आसपासच्या भागात स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. कोरे यांचे ते अत्यंत विश्वासू मानले जातात. विधान परिषदेत केवळ ओरडणारे लोक नको, तर धोरणात्मक चर्चा करणारे लोक हवे असतात,
अशा वेळेस सुमित कदम हे एक योग्य नाव ठरू शकतं. तिसऱ्याचा लाभ आणि राजकीय तडजोड. अनेकांना वाटतं की ही लढत महाडिक आणि पळकर यांच्यात आहे, पण राजकारणात जेव्हा दोन मोठे गट एकमेकांसमोर उभे टाकतात तेव्हा पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी वरिष्ठ नेते तिसऱ्या नावाचा विचार करतात. सुमित कदम हे त्या तिसऱ्या नावाचे मानकरी ठरू शकतात. त्यामुळे महायुतीचा धर्म पाळला जाईल आणि सांगलीत भाजपमधील दोन्ही गटांना शांत ठेवता येईल. मते आणि ओढण्याची क्षमता. जनस्वराज्य पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रातील धनगर आणि मराठा समाजातील काही घटकामध्ये पकड असलेला पक्ष आहे. सुमित कदम यांनी यापूर्वी स्थानिक निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. जर त्यांनी संधी मिळाली तर भाजपला एक मित्र पक्षाची कायमस्वरूपी साथ सांगलीत मिळू शकते. आणि तिसरं नाव म्हणजे ब्रह्मानंद पळकर. जतचा विजय आणि अनुभवाच्या जोरावर प्रबळ दावेदारी. मंडळी, आता त्या नावाकडे वळूया ज्याने सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. ब्रह्माशेठ पळकर. जत विधानसभा निवडणुकीचा मास्टरस्ट्रोक. तुम्ही जतचा निकाल पाहिला असेलच. जत हा भाग तसा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, पण तिथे जो विजय मिळाला तो काही साधा सुद्धा नव्हता. गोपीचंद पळकर यांनी रणांगण गाजवलं, पण त्या रणांगणाची आखणी, रसद आणि सूक्ष्म नियोजन हे ब्रह्मानंद पळकर यांनी केलं होतं. विरोधकांनी कितीही घेरायचा प्रयत्न केला तरी पळकर बंधूंनी आपली तटबंदी मजबूत ठेवली. या विजयामुळे ब्रह्मानंद पळकर यांचे नाव मॅनेजमेंट गुरु म्हणून पक्षात वर आलं आहे. मास लीडर आणि अफाट लोकसंग्रह. ब्रह्मानंद पळकर हे केवळ बंद खोलीत राजकारण करणारे नेते नाहीत, ते मातीतले नेते आहेत. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना लोकांच्या नाडीवर हात लावला आहे. जत, खानापूर, आटपाडी आणि कडेगाव पलूस या पट्ट्यात पळकर नावाचं जे वलय आहे याचा फायदा भाजपला येणाऱ्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. आक्रमकता आणि प्रखर हिंदुत्व. ब्रह्मानंद पळकर हे आपल्या आक्रमक भाषणासाठी आणि भूमिकेसाठी ओळखले जातात. सध्या भाजपला अशा नेत्यांची गरज आहे जे विरोधकांना सडेतोड उत्तर देऊ शकतील, विशेषतः शरद पवार गटांच्या विरोधात दंड तोपटून उभा राहणारा नेता म्हणून ब्रह्मानंद पळकर यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांची जमेची बाजू म्हणजे ते बहुजन समाजाचे प्रतिनिधी आहेत, ज्यामुळे भाजपची सामाजिक समीकरणं अधिक घट्ट होतात. गोपीचंद पळकर यांचा प्रभाव. गोपीचंद पळकर हे भाजपचे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांचे भाऊ म्हणून ब्रह्मानंद पळकर यांना संधी मिळणं सोपं आहे असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ब्रह्मानंद यांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे. एक जण विधानसभेत तर एक जण विधान परिषदेत. ही जोडी जर सक्रिय झाली तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला हरवणं अशक्य होईल, असा विश्वास दिल्लीतील धुरीणांना वाटत आहे. कोणाचं पारडं जड निष्कर्षाकडे जाताना. तर मंडळी, आता मूळ मुद्दा, कोणाचं नाव फायनल होणार. जर आपण सम्राट महाडिक यांचा विचार केला तर त्यांनी संघटनेसाठी आयुष्य दिलंय. त्यांना नाकारणं म्हणजे कार्यकर्त्यामध्ये चुकीचा संदेश देण्यासारखं होईल. निष्ठेचा सन्मान करायचा असेल तर सम्राट महाडिक यांचं नाव अटळ आहे. जर आपण सुमित कदम यांचा विचार केला तर महायुती टिकवण्यासाठी आणि विनय कोरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला दुखवायचं नसेल तर कदम बाजी मारू शकतात. पण जर आपण ब्रह्मानंद पळकर यांचा विचार केला तर सध्याची राजकीय परिस्थिती यांच्या बाजूने प्रचंड झुकताना दिसते. कारण काय, त्यांनी जतमध्ये अशक्य वाटणारा विजय मिळवून दिलाय. त्यांच्याकडे विनिंग कॉम्बिनेशन आहे. विरोधकावर तुटून पडण्याची त्यांची शैली भाजपच्या नव्या रणनीतीला साजेशी आहे. सध्या तरी मुंबई आणि दिल्लीच्या दरबारी ब्रह्मानंद पळकर यांचं नाव रेसमध्ये थोडं पुढं असल्याचं सांगितलं जातंय. पण राजकारण हे अनिश्चिततेचे क्षेत्र आहे. शेवटच्या क्षणी फॉर्म्युला बदलू शकतो. तर मित्रांनो, सांगलीच्या एका जागेसाठी ही त्रिशूळ लढत अत्यंत रंजक वळणावर आहे. सम्राट महाडिक आपली प्रतिष्ठा टिकवणार, सुमित कदम मैत्रीचा फायदा घेणार, की ब्रह्मानंद पळकर आपल्या डॅशिंग प्रतिमेच्या जोरावर आमदारकी खेचून आणणार. तुम्हाला काय वाटतंय? सांगलीच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे? या तिघापैकी कोण विधान परिषदेत गेलेलं तुम्हाला आवडेल आणि का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या, कारण तुमच्या कमेंट्स केवळ शब्द नसतात तर ती जनभावना असते. राजकारणात पद येत राहतील आणि जातील, पण जो कोणी आमदार होईल त्याने सांगलीचा कृष्णा नदीचा प्रश्न असो किंवा टेंबू म्हैसाळ योजनेचा प्रश्न असो वा इथल्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न, यावर सभागृहात तातडीचा आवाज उठवावा हीच अपेक्षा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या तानाजी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र.